19 फेब्रुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज नागपूरच्या गांधीगेट परिसरातील छत्रपती शिवाजी चौक येथे मोठ्या उत्साहात जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सेलिब्रेट केल्या जात आहे। मोठ्या उत्साहात लोक आलेले आहे। अगदी पहाटेपासून लोकांची गर्दी लागलेली आहे। आपण बघू शकता की कशा प्रकारे लोकांची गर्दी आहे आणि अगदी पहाटेपासून जे आहे इथे लोकांची गर्दी सुरू आहे। 2 तासाच्या पथकात जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे परंपरेनुसार जे आहे मानवंदना देण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात जे आहे नागपूर महानगरपालिकेकडून पदयात्रा देखील येण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे जे आहे पारंपरिक वेशभूषेत जे आहे तरुणाई आलेली आहे, मुलं देखील आहे। आपण यांच्यासोबत बोलणार आहोत। दादा काय सांगाल, तुम्ही इथे पारंपरिक वेशभूषेत आलेले आहे, कसं वाटतं? मला आजच्या दिवशी खूप चांगलं वाटतंय। खूप दिवसानंतर मला ही वेशभूषा 1 वर्ष अगोदर मी इथे आलेलो। मागच्या वर्षी मी डिसाईड केलेलं की मला या वर्षी आपल्या पारंपरिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये जायचं आहे आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि मी माझ्या एक्सप्रेस नाही करू शकत आहे। खूप छान वाटतंय। तुमचा ही मानवंदना देण्याची पद्धत आहे की आणखी काय? येस, मानवंदना नक्कीच। तर आपण बघू शकतो सर्व जे आहे आपापल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत आहे आणि हा जो दादा आहे पारंपरिक वेशभूषेत येऊन इथे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत आहे। अनेक तरुणाई लहान मुलं देखील मानवंदना देण्यासाठी इथे आलेले आहे। आपल्यासोबत दादा आहे। दादा, तुमचं नाव काय आहे? आज आपण पारंपरिक वेशभूषेत शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहे, काय सांगा? माझं नाव सागर पांडे आहे। मी नागपूर इथेच राहतो। आता आम्ही इथे आलो आहे। आप देख रहे होगे अभी मैं यूथ को रिप्रेजेंट करता हूँ और यहाँ पे इतने सारे लोगों को देख के देयर इज अ काइंड ऑफ हैप्पीनेस। और वो इसलिए कि अभी हमारी संस्कृति के लिए लोग जाग रहे हैं, बच्चे जाग रहे हैं और बच्चे इतने अच्छे से जाग रहे हैं कि 5:30 बजे सुबह सकाळी 5:30 वाजता इथे उभे आहे। दिस इज बियॉन्ड हैप्पीनेस एंड आई कैंट एक्सप्लेन। मैं सनातन धर्म के लिए काम करता हूँ, बहुत ज़्यादा करता हूँ और यहाँ पे सब लोगों का रहना ये मेरे लिए बहुत खुशी की बात है। और हर साल ये छत्रपति शिवाजी महाराज जी का जो हमारा सोहरा है ये हर साल होता है और राज्याभिषेक सोहरा समिति ये इसको सेलिब्रेट करती है। हर साल सुबह 5:30 बजे लोग आते हैं। पर आते 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 आप देखें जनसंख्या कितनी बढ़ गई। पहले यहाँ पुल भी नहीं था तो और ज्यादा लोग दिखते थे, अभी दिख नहीं रहे पर है उससे ज्यादा ही। तो ये बहुत ज्यादा खुशी की बात है 5:30 बजे उठ के आना और यहाँ पे अपने धर्म को दिखाना, सनातन पे गर्व होने की वाली बात है। नक्कीच अगदी 5:30 वाजतापासून जे आहे लोकांची भीड आपल्याला बघायला मिळत आहे। परंपरेनुसार प्रत्येक वर्षी राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान जे आहे या कार्यक्रमाचं नागपूरच्या गांधीगेट इथे आयोजन करतं। काय सांगाल, आज तुम्ही इथे सकाळीपासून आलेले आहे मानवंदना इंदौर से आया है। क्या बताओगे, आज आप शिवाजी महाराज को मानवंदना देने के लिए यहाँ पर आए? आज मैं यहाँ पर शिवाजी महाराज को मानवंदना देने आया हूँ और मतलब बहुत अच्छा लग रहा है यहाँ का जो माहौल देख के। मैं बेसिकली यहाँ का रहने वाला नहीं हूँ, मैं इंदौर का रहने वाला हूँ, लेकिन अभी सागर जी पांडे ने मुझे यहाँ बुलाया था और ये सब देख के मुझे बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है। बहुत अच्छा, मतलब जैसे यहाँ का एटमोसफियर, यहाँ का जो क्राउड है, यहाँ का जो जितना भी जो है बहुत प्यारा है, बहुत प्यारा है। मतलब ऐसा आपको महाराष्ट्र के अलावा और कहीं नहीं मिलेगा, कहीं भी नहीं। नक्कीच महाराष्ट्राची जी आहे महाराजांना मानवंदना देण्याची पद्धत अनोखी आहे आणि संपूर्ण देशभरात जे आहे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते खरंच त्याचा संपूर्ण देशात जो आहे आदर केला जातो। जसं मी सांगितलं अगदी 6 वाजतापासून 5 वाजतापासून लोकांची गर्दी जमलेली आहे। अनेक शाळा ज्या आहेत आपले सांस्कृतिक कार्यक्रम इथे सादर करत आहे आणि आपण बघू शकतो अगदी चिमुकले देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये शिवाजी महाराजांचा रूप करून जे आहे इथे आलेले आहे। तुझं नाव काय आहे? अच्छा, तू हे घातलंय, काय बोललाय शिवाजी महाराज? अच्छा, काय कारण आहे याला असं तयार करण्याचं, काय भावना आहे याच्यामध्ये? आपली जी
मराठी संस्कृती आणि शिवाजी महाराजांनी जितके जी काही कार्य केलेले आहे ते आजकालच्या नवीन पिढीला माहीत पडायला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी वागायला पाहिजे. त्यामुळे मी नेहमी दरवर्षी याला शिवाजी महाराज बनवून आणतो आणि हा वर्ष त्याचा 5वा वर्ष आहे. तो जेव्हा 1 वर्षाचा होता तेव्हापासून मी चालू केलेला आहे. आणि जसं आता शिवाजी महाराज जयंती येणार त्याला माहीत आहे, तर तो स्वतः म्हणाला की बाप्पा ह्यावेळेस मला शिवाजी महाराज बनायचंच आहे. म्हणजे आता तो मॅच्युअर झाला तर त्याची ते जिज्ञासा स्वतःहून त्याच्या मनातून ती निर्माण झाली. तर त्याच्या मागचा हा उद्देश आहे. आता नेहमी आता जेव्हा मॅच्युअर होईल तेव्हा माझं तर काम नाही, पण तो स्वतः त्याचं काम बरोबर. कसं वाटतंय तुला, कसं वाटतंय? जय शिवाजी बोलून दे बेटा. तुमचं नाव काय आहे? नाव काय आहे? नाव सांगा. सुश्रुत. कसं वाटतंय? कोण बनलायस तू आज? शिवाजी महाराज बनलाय? ठीक आहे. काय नाव आहे शिवाजी महाराजांचं नाव सांग पूर्ण. छत्रपती. तुमचं आणि याला असं तयार करण्यामागच्या भावना काय आहे? हा म्हणजे आम्ही इथेच राहतो. आम्ही जेव्हा हा पोटात होता तेव्हापासून आम्ही इथे फिरायला यायचो. तर आम्हाला म्हणजे विलक्षण की हा आपल्या शिवाजी महाराजांसारखं काहीतरी गुण सत्वगुण आले पाहिजे त्यासाठी. तर नक्कीच आपण बघू शकतो की अगदी चिमुकले देखील पारंपरिक वेश